ऑफिसर माझ्या का इतका मागे लागलाय? प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न. मी विचारेन त्याला. तुम्ही नाही, भाऊजींना त्यांच्याशी बोलायला लावा. आज तर त्यांनी कहरच केला. नंतर नंतर माझ्याशी असं बोलत होता जणू काही त्यांनी स्वतः पाहिलंय प्रत्यक्ष मला दादाला गोळ्या मारताना. हे प्रकरण इतकं पुढे गेलं. आज मला अटक केली नाही, नशीब समज. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं, हा सगळा तुमच्या विरुद्धचा कट आहे. बास अहिल्या बास. कल्याणला माझे मामा राहतात, म्हणजे लांबचे मामा आहेत, पण ते करतील मदत मला. म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे राहायला जाणार का? नाही नाही, मला अगं तिथे राहता येणार नाही, पण त्यांच्या ओळखीने एखादी भाड्याने जागा मिळेल आणि छोटंसं काम सुद्धा मिळेल. तुम्हाला तर माहितीये, लग्नाच्या दिवशी त्यांनी दारू पिऊन किती गोंधळ घातला होता. ते काय म्हणायचंय तुम्हाला? आत्याबाई, तोच राग मनात धरून वामनरावांनी हे कृत्य कशावरनं केलं नसेल. ओके, डोकं फिरलंय का तुमचं? वामनला लहानपणापासून मी ओळखते का तुम्ही? मला माफ करा आत्याबाई, पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की संशयाची सुई कोणाकडे जाऊ शकते. तुला सांगतो दादा, तो हॉस्पिटलमध्ये गेला की नाही तेव्हा मला तुझी खरी किंमत कळली बघ. मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा मला स्वतःलाही जाणवलं जगण्याचं महत्व काय असतं ते. नाहीतर किती सहज आपण आलेला दिवस पुढे ढकलतो. पण आता नाही परशु. काय विचार करतो रे तू? किती चांगला विचार करतो. असाच विचार आमच्या सुद्धा डोसक्यामध्ये शिरू दे, तशी ताकद दे रे बाबा परमेश्वरा. भाऊजी मगाशी मला विचारत होते, तुला एकट्याला टाकून कशी काय गेली ती? मग मी सांगितलं भाऊजींना, जाऊ दे भाऊजी, कशाला, माफ करा तिला. आणखीन काय विचारत होते? त्यांना जे विचारायचं होतं ते त्यांनी विचारलं आणि मला सांगायचं होतं ते मी सांगितलं. देतो डबा. राघोबा गायब झाला घाबरून आणि त्याच्या जागी दिग्याची एंट्री झाली. तोपर्यंत बाई इथंच होती. दिग्या नाहीये तर बाई गायब. आता दिग्या तर गेला ढगात. बाई इथंच असेल कुठेतरी शहरामध्ये. आपण ती जाऊन जाऊन जाणार कुठे? आपल्या दुश्मनाला कोणी थारा देणार नाही. कळेल, सगळं कळेल. तुमच्या मनातली ही जी लढाई आहे ना, ती लवकरच संपेल. तू बोललीस वाटतं तुझ्या देवाशी? बोलले नाही, पण अनुभवावरून सांगते. एका महिन्यापूर्वी मला वाटलं सुद्धा नव्हतं की मी तुमच्या जवळ बसून नर्मदाताईंच्या असण्या नसण्याबद्दल बोलत असेन. होईल सगळं ठीक. तुला हे सगळं एवढं सोपं वाटतंय का? वाटत नाही, तसं असतंच. आपणच सगळा गुंता करून ठेवलेला असतो. मग एक दिवशी पांडुरंग सगळा गुंता उलगडून दाखवतो आणि मग आपणच म्हणतो हत्तीच्या एवढं सोपं होतं हे सगळं. तू फक्त चिवचं नाव काय ठेवायचं याची चिंता कर. का चिवच ठेवणार आहेस? मला वाटतं ना, यावर आपण सगळ्यांनी बसून एकदा चर्चा केली पाहिजे. चर्चा कसली करायची? कुठे निघालाय? आता मी काय म्हणतो ते ऐका. तुमचं नको, माझं नको. चिवताईचं नाव नरसिंह दादाला ठरवू दे. कारण त्याचा जास्त हक्क आहे तिच्यावर. त्याची एकुलती एक लाडकी पुतणी आहे ती. खरंच बाबा खूप छान नाव ठेवतील चिवचं. परशु, बरा आहेस ना बाबा? कालपर्यंत बरा नव्हतो, आता जरा बरा झालोय. देवा शंभूनाथा, याला असाच ठेव रे बाबा.